लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींना बघा 14वा हप्ता आणि 15वा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजून पण 14वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या बहिणींना कधी हप्ता भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींना कोणाकोणाला आज हप्ता वाटप भेटलाय का? आज आहे सोमवार। लाडक्या बहिणींना आज पण वितरण चालू राहणार आहे कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून पैसे भेटलेले नाहीयेत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आज कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि लाडक्या बहिणींनो बघा आपली जी मागणी आहे 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दलची किंवा ज्या लाडक्या बहिणींना 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांना 3000 रुपये भेटण्याची ही सगळी मागणी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे। पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांना अजून पण हप्ता भेटला नाहीये, 1 रुपया पण भेटला नाहीये, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला अजून पैसे भेटले नाहीत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। काय नेमकी बातमी आहे तर बघा लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता आणि 15वा हप्ता याच्याबद्दल काय बातमी आहे ते तुम्हाला सांगणार आहे। 3000 रुपये हप्ता वाटपाची जी मागणी आहे, हप्ता वाटपाची जी मागणी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आणि आज कोणाला वाटप होणार आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणा लाडक्या बहिणींना आज हप्ता वाटप होणार आहे ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर विभक्त रेशन कार्ड बहिणींना या ठिकाणी दिलासा, दुसरी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आलेली आहे। विभक्त रेशन कार्ड लाडक्या ताईकडे ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। बघा आता सप्टेंबर महिना जवळजवळ अर्धा संपलेला आहे आणि या ठिकाणी अजून पण सप्टेंबर महिन्याच्या बद्दल काही बोललेलं नाहीये, तर त्याच्याबद्दल ते नेमकं कधी हप्ता वाटप होणार आहे, 15वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। लाडक्या बहिणींनो बघा तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दाखवत आहे। बघा आपण जे म्हणतो ते एकदम या ठिकाणी करून दाखवतो लाडक्या बहिणींनो, आपण फक्त बोलत नाही किंवा व्हिडिओ सांगत नाही, आपण फक्त अपडेट देत नाही। तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो मी रस्त्यावर उतरलेलो आहे, तुमच्यासाठी मी पुढाकार घेतलाय, तुमच्यासाठी वेगवेगळ्या मागण्या मी करत आहे। महाराष्ट्रातला तुमचा बुलंद आवाज स्ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री बघा तुमच्या समोर आहेत, आप्पा बारणे साहेब जे आहेत, श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या या ठिकाणी मी भेटीला गेलो होतो आणि त्यांना आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीचे प्रश्न सांगितले, सगळ्या मागण्या आपल्या त्यांना सांगितलेल्या आणि त्यांना मी या ठिकाणी आपलं मागणी पत्र पण या ठिकाणी दिलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी मी त्यांना सगळं स्पष्ट स्वरूपात दाखवलेलं आहे की कशा स्वरूपात लाडक्या ताई आहेत, त्यांच्या कशा काय काय प्रॉब्लेम्स होत आहेत, कशा स्वरूपात आतापर्यंत पडताळणी झालेली आहे, पडताळणीला वेग कसा यायला पाहिजे, 12वा 13वा हप्ता त्यांना का भेटला नाही त्याच्याबद्दल काय चौकशी करायची, या सगळ्या गोष्टी। आणि ज्या लाडक्या ताईला मागचे हप्ते भेटलेले त्यांना 12वा 13वा हप्ता भेटायला पाहिजे किंवा घरामधल्या 2 लाडक्या ताईला सरसकट पैसे भेटायला पाहिजेत, अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत आपल्या त्या सगळ्या मागण्या त्यांना मी सांगितलेल्या आहेत। त्यांना तुमच्या सगळ्या अडचणी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर पुढे या ठिकाणी याच्याबद्दल मी बोलेन तर अशा स्वरूपाचं एक त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी बघा आता सगळेजण खुश आहेत का? बरेच लाडक्या बहिणींना वाटत होतं की मी फक्त या ठिकाणी बोलतो काही करत नाही, तर लाडक्या बहिणींनो तुमच्या समोर पुरावा दाखवलाय। जवळजवळ आतापर्यंत मी तुम्हाला 3 ते 4 आमदार साहेबांना भेटलेले, खासदार साहेबांना भेटलेले मी फोटो पण दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलेले पण फोटो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये या 2-3 महिन्यामध्ये दाखवले। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो बघा आपला जो लढा आहे सुरू राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्यासोबत ज्या अजून लाडक्या ताई आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समजली तर सगळ्यांना आनंद झालाय का? आपलं काही ना काही सुरुवात झाली, लाडक्या बहिणीला कोणी ना कोणीतरी पुढे घेऊन जायला पाहिजे, त्याच्यामुळे मी सुरुवात केली, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा हीच माझी तर्फे तुम्हाला एक मागणी आहे। चला या ठिकाणी बघूया एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रेशन कार्ड वाल्या ताईंसाठी एक महत्त्वाची बातमी आली। तर त्याच्यापैकी तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे का पांढरं रेशन कार्ड आहे? तर लाडक्या बहिणींनो बघा या रेशन कार्ड मधलं तुमच्या रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि हे रेशन कार्ड ज्यांचं असेल त्याच्यामध्ये तुमच्याकडे विभक्त रेशन कार्ड आहे का? आता तुम्ही म्हणत असाल सर विभक्त रेशन कार्ड कशासाठी लागतंय, याच्यामध्ये त्याचा फायदा काय होणार आहे, त्याच्यासाठी एक तुम्हाला मी बातमी सांगणार आहे लाडक्या बहिणींनो। कारण की विभक्त रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे। तर सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि या 3 पैकी तुमचं रेशन कार्ड कोणते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी आली, साम टीव्हीची ही बातमी असणार आहे। त्याच्यामध्ये काय त्यांनी लिहिलंय बघा, लाडकी बहीण योजना विभक्त रेशन कार्ड धारक सुन
लाडक्या बहिणीसाठी पात्र नेमकं काय आहे प्रशासनाचा निर्णय? बघा, सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या ताईंनो. ज्या म्हणजे कसं असतं बघा, आपल्या सगळ्यांना माहित असेल. आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत, ग्रामीण भाषेत समजून सांगतो याचा अर्थ काय आहे. विभक्त रेशन कार्ड म्हणजे काय? एक एक्झाम्पल घ्या की एक मुलगा आहे आणि त्यांच्या आई वडिलांसोबत तो राहतो. आता मुलाचं लग्न झाल्यानंतर तो काय करतो? वेगळं राहतो आई वडिलांपासून किंवा त्यांच्या ग्रामीण भागामध्ये तो वेगळं राहतो. वेगळं राहिल्यामुळे त्याचं एक नवीन कुटुंब तयार होतं आणि जुनं आई वडिलांच्या सोबतचं एक त्याच्याकडे काय होणार आहे? विभक्त ज्यावेळेस तो राहतो त्यावेळेस तो नवीन रेशन कार्ड काढतो, त्याला म्हणतात विभक्त रेशन कार्ड. आणि जे पहिलं रेशन कार्ड आहे त्याच्यातून त्याचं नाव कट होतं आणि नवीन रेशन कार्ड त्याच्यासाठी बनतं. मग आता ही नवीन तयार झालेलं ते कुटुंब झालं त्याला ते नवीन विभक्त रेशन कार्ड. आता ते सून असेल, त्याच्यामध्ये त्याचा मुलगा असेल किंवा त्यांचे स्वतःचे छोटे छोटे काही मुलं असतील, हे झालं नवीन कुटुंब. आणि जुनं आई वडील असतील, त्यांच्या सोबतचे त्यांचे बहीण भाऊ कोणी असतील, ते झालं जुनं कुटुंब. तर त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आता बघा, जे नवीन कुटुंब तयार झाले ते नवीन कुटुंबासाठी हे महत्वाचं आलेलं आहे. विभक्त कुटुंब म्हणजे ज्या घरामध्ये असं झाले की एक सासू आहे, 2 सून आहेत, मग 2 सुनापैकी कुणाला लाभ चालू ठेवायचा हा बराच मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तर त्याच्यासाठी एक महत्वाचे अपडेट आले. जर त्या 2 सुनामध्ये त्यांनी जर विभक्त रेशन कार्ड काढले असतील आणि ते जर जोडले असतील तर त्यांचा लाभ चालू राहणार आहे. अत्यंत आनंदाची, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय. एकदम अजून सोप्या भाषेत सांगू का लाडक्या ताईंनो? बघा, ज्या घरामध्ये जर तुम्ही जर वेगळं राहिलं असताल आणि वेगळं राहिल्यानंतर तुम्ही जर तुमचे रेशन कार्ड वेगवेगळे काढून घेतले असतील तर त्या सगळे रेशन कार्ड चालणार आहेत. सोपं गोष्टी सांगितल्या तुम्हाला. म्हणजे तुमच्या आई वडिलांचे पण रेशन कार्ड चालणार आहे, सासू सासऱ्याचे पण रेशन कार्ड चालणार आहेत आणि जे नवीन मुलं आहेत त्या मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवरा बायकोचे पण रेशन कार्ड चालणार आहेत लाडक्या बहिणीसाठी. तर हे झालं विभक्त रेशन कार्ड. तर विभक्त रेशन कार्ड लाडक्या ताईमध्ये घरामध्ये जर अजून कोणी असेल तर लाडक्या ताई 2 ताई पण चालणार आहेत. म्हणजे समजा एक विभक्त रेशन कार्डवर एक मुलगा आहे, त्याची बायको आहे आणि त्यांना एक 23-24 वर्षाची मुलगी आहे. तर त्या छोट्या कुटुंबात मध्ये देखील 2 लाडक्या ताई चालणार आहेत. हा मोठा फायदा या ठिकाणी. बघा, आपण जे मागणी करत होतो त्या मागणीला या ठिकाणी सरकारने कुठेतरी उत्तर दिले. ह्यात माझी एकट्याची सक्सेस नाहीये किंवा माझे एकट्याचं यश नाही, आपल्या सगळ्यांचे यश आहे. याच्यामध्ये बाकीचे युट्यूबर बांधव असतील, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी असतील, बाकीचे टीव्ही चॅनल रिपोर्टर बांधव असतील किंवा सगळेच, या सगळ्यांची ही आपली यशस्वी एक मागणी आपली पूर्ण झालेली आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताई अशा जर कोणी असतील त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि त्यामुळे हे विभक्त रेशन कार्ड आहे का आणि कोणतं रेशन कार्डचा प्रकार आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की जर तुम्ही या ठिकाणी विभक्त रेशन कार्ड मध्ये असताल आणि तुम्हाला 12वा 13वा हप्ता भेटला नसेल तर तुमचे पुढचे हप्ते चालू होणार आहेत. परत सांगतो लाडके ताईंनो, त्याच्यामुळे सर्वांनी पटपट सांगायचंय. कारण की ज्या लाडके ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये, 14वा पण अजून हप्ता भेटला नाहीये, त्या लाडके ताईंनी काळजी करायची गरज नाही. जर तुमच्याकडे विभक्त रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पण हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करू नका. आणि आपला 3000 रुपयाची मागणी आहे. 3000 रुपये हप्ता वाटप म्हणजे कोणता? 12वा आणि 13वा हप्ता जरी भेटला नसेल तो सरकारकडे आपण ठामपणे मांडत आहोत. आणि बाकी सगळ्या लाडक्या ताईंनी तुम्ही काय करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचायला पाहिजे. लाडक्या ताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे जर एकत्र आलो तर नक्कीच हे शक्य आहे. आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचा व्हिडिओ आणि लाईक करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.